श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ आणि बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई आयोजित हा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 आपल्या भेटीसाठी येतोय। या महोत्सवातील ही पहिली लढत आपल्या समोर मनोज 11 कसवंत तळवडे कणकवली संघ जिंकतोय नाणेफेक स्वीकारतोय क्षेत्ररक्षण उमेश 11 वाघोटण संघाची सलामीची जोडी मैदानावर प्रवेश करते। आमचे ऑफिशियल्स आशिष मालवणकर अक्षय पाटील अक्षय कोळंबेकर विश्वनाथ लिंगायत यांच्यासोबत स्कोरर दीपेश धुरी समालोचन कक्षामध्ये उत्तम मुंडगेकर अमोल जमदाडे मनीष पाटील यांच्यासोबत मी बादल चौधरी घेऊन जातोय आपल्याला मैदानावर। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सुरुवात करूया। शिक्षणासाठी एकत्र येऊ ज्ञानज्योत प्रज्वलित करू। सुरू होतोय महोत्सव ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026। मनोज 11 कसवंत तळवडे कणकवली संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज। 6 षटकांचा सामना पहिले 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने सलामीची जोडी उमेश 11 वाघोटण संघाची स्ट्रायकर एंडवर मनीष नॉन स्ट्रायकर एंडवर समीर आणि बॉलिंग मार्कवर गौरव। अनिवार्य पॉवर प्ले एक दिमागदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला अनुभवला आपल्या डोळ्यात साठवला आणि त्यानंतर ही लढत हा थरार आपल्या भेटीसाठी येतोय। हा थरार आहे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचा। पहिला चेंडू सलामीचा फलंदाज मनीष साठी घेऊन येईल गौरव घुंगरट फोंडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर पंचांचा इशारा लेट्स प्ले सुरुवात होतोय हा महोत्सव ज्ञानज्योत क्रिकेटचा। जोरदार टाळ्यांच्या गजरात अलोट उत्साहामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत हा पहिला चेंडू डिलिव्हर होतोय। राईट हँड ओव्हर द विकेट योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर फोंडा नगरीचं नाव कबड्डी पाठोपाठ क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा रसिकांना ज्याने आदराने घ्यायला भाग पडलं ती फोंडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर गौरव घुंगरट अर्थात गौरव सर। मॅन्डेटरी पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू उजव्या त्याच्या बॅटरसाठी एक डीप मिड विकेट एक लॉंग ऑफ थोडा कव्हरच्या दिशेने बाकी सगळे खेळाडू सर्कलमध्ये। पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले राहतील त्यानंतर पॉवर प्ले नसेल। पहिल्या 6 षटकांसाठी ही इनिंग आपल्या भेटीसाठी येते। क्षेत्ररक्षण खूप सुंदर सजवलंय गौरव घुंगरट वेगवान गोलंदाजी क्लोज विकेट कीपर साठी शॉर्ट थर्ड मॅन छोटासा फाईन शॉर्ट फाईन लेग एक बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ एक मिड ऑन आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग। 38 सर्कल साठी ही रचना गोलंदाज गौरव बॉलिंग मार्कवर तिसरा चेंडू पहिले 2 बॉल डॉट आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑन वरून पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला जातोय सुपूर्द केला जाईल गौरवकडे। पहिल्या 3 चेंडूवर फक्त एकेरी धाव जबाबदारीपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते जखडून ठेवलंय या पहिल्या 3 चेंडूंवर। खरं तर अमोल सर मॅन्डेटरी पॉवर प्ले आक्रमण होईल असं वाटतंय मात्र पहिल्या 3 चेंडूवर सध्या तरी जखड बंद केलंय। अगदी मराठीतील आपल्या कोकणातील दशावतार त्या दशावतारातील एक सुंदर शब्द जणू काय पहिल्या 3 चेंडूंसाठी बॅटरचं हस्तबंधन मात्र या हस्तबंधनातून मोकळ होण्यासाठी डावखुऱ्यात आता बॅटर स्ट्रायकर एंडवर जबाबदारी घेतोय समीर सावंत। उमेश 11 वाघोटण संघ आपला स्थानिक देवगडचं हा गोड खेळाडूंचा गोड संघ मैदानावर या स्पर्धेतील आपलं आव्हान प्रज्वलित करतोय। पहिल्या सामन्यात प्रयत्न ड्राईव्हचा चेंडू बराच काळ हवेत संधी धावचित करण्यासाठी वेगवान गोलंदाजी गौरव घुंगरट यांची त्यामुळे फॉलो थ्रू खूप मोठा चेंडू डिलिव्हर केल्यानंतर बरीच पावलं पुढे गेले होते जोपर्यंत मिड विकेटवर क्षेत्ररक्षण होत आहे। नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने प्रयत्न थोडासा पुरा। tenniscricket.in वर ही स्पर्धा लोकल टू ग्लोबल आणि पहिलाच सामना तब्बल 1000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले धन्यवाद। या सर्व 1000 पेक्षा जास्त व्हर्च्युअल प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 च्या निमित्तानं। 4 चेंडू 2 धावा 5वा चेंडू सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय कौतुक करावं लागेल गोलंदाजीचा गौरव सर। संपूर्ण पंचक्रोशीत नव्हे दशक्रोशीत नव्हे तालुक्यात नव्हे जिल्हाभरात जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गौरव घुंगरट म्हटल्यानंतर गौरव सर खूप आदरानं या व्यक्तीचा उल्लेख केला जातो आणि हा आदराचा उल्लेख संपूर्ण फोंडा वासियांसाठी अभिमान आणि त्यामुळेच ही फोंडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर फोंड्याची शान। फ्लिकचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगवर चेंडूचा प्रवास होईल का सीमा पार
बघता बघता चेंडू विसावा घेतोय सीमारेषेच्या पहिला आड. आजच्या दिवसातील पहिला ज्ञानज्योत चौकार. फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पहिल्या षटकावर चेंडूचा प्रवास होईल का सीमा पार. 6 धावा. बापाडे ग्रामपंचायत 2019-20 साली संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं 40 लाख रुपयांचं पारितोषिक. विद्यमान सरपंच आदरणीय संजय लाड यांच्या नेतृत्वाखाली बापाडे ग्रामस्थांच्या सहकार्याने कायम महाराष्ट्र राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असणार हे गाव देवगड तालुक्याची ही अभिमानाची गोष्ट, स्वाभिमानाची गोष्ट. देवगड तालुक्यातील हे छोटंसं गाव बापार्डे मात्र या गावाची चर्चा चालते राज्यस्तरावर. राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकासाठी 40 लाख रुपयांचं पारितोषिक ज्या गावाने मिळवलंय त्या गावामध्ये हा महोत्सव रंगतोय. आणि अमोल सर, हा फक्त क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा रणसंग्राम नाहीये, हा ज्ञानाचा महासागर, ज्ञानाचा महोत्सव. म्हणूनच ही स्पर्धा ओळखली जाते ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव या नावाने. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकातील पहिला ज्ञानज्योत चौकार शेवटच्या बॉलवर. आखोट्यापाचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने हुक केला जातोय आणि या चेंडूवर केला जाईल षटकार बुक. ज्ञानज्योत सिक्सर. आखोट्यापाचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने हुक केला जातोय आणि या पहिल्या 4 चेंडूवर फक्त 2 धावा गौरव घुंगरड यांनी खर्च केल्या. पण त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तब्बल 10 धावा. पहिल्यांदा चौकार आपण पाहिला मनीष कोळेकरच्या बॅटमधून, त्यानंतर सिक्सर गौरव सावंत. दुसरा चेंडू गौरव खेळतोय मात्र जणू काही सेट होऊन आलाय. समीर सावंत, सॉरी करेक्शन. गौरव वेगळी भूमिका, वेगळी जबाबदारी. आज जास्त जबाबदारी गौरव आपल्यावर सुद्धा असेल, मात्र ती मैदानाच्या बाहेर. स्थिरावलेली धाव संख्या 12. क्षेत्ररक्षणात बदल होतोय मात्र खेळाडू नोंद घ्या, आपल्यासाठी मर्यादा असेल वेळेची. या वेळेतच आपल्याला 5 षटकं पूर्ण करावी लागतील. बॉलिंग मार्कवर पायस अल्मेडा, मालवण एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट स्विच केला जातोय फटका आणि डावकरी हाताचा बॅटर उजवा होतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून तो लावतोय. सुंदर खणखणीत आकर्षक लाजवाब ज्ञानज्योत चौकार. पायस अल्मेडा, पायस खरं तर पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट आहे. नुकतीच संपलेली महेशजी कोनाडकर यांच्या नेतृत्वाखालील मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी या खेळाडूने गाजवली. स्ट्रगल चालू आहे मैदानावर. यावेळी गती परिवर्तन, थोडासा स्विंग मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. नव्या चेंडूसाठी हा स्पेशालिस्ट बॉलर आहे. मालवण एक्सप्रेस ज्याला म्हटली जाते. मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफीत या वर्षी या खेळाडूने आपलं नाणं अगदी खणखणीत वाजवलंय. पायस बॉलिंग मार्कवर. बॅटची कट घेऊन चेंडू पहिल्या स्लिप मध्ये शॉर्ट थर्ड मॅन वर फील्ड केला जातोय. सर्कलवर चेंडू, एकेरी धाव मिळते. एक धावेने मोठासा फरक न पडेल, कारण मागच्या 5 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार. धावसंख्येने उभारी घेतली. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 असणारा धावफलक आता मात्र वधारतोय. 17 धावा. एकूण 10 चेंडूंचा खेळ समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यासाठी बॉलिंग मार्कवर पायस अल्मेडा. नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पण फटकेबाजी तेवढीच सुंदर. समीर सावंत आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार. यावेळी आखोट्यापाचा चेंडू मागे सरकतोय, रूम बनवतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने पाहायला मिळतोय. खणखणीत ज्ञानज्योत चौकार. यावेळी आखोट्यापाचा चेंडू मागे सरकतोय, रूम बनवतोय. मनीष कोळेकर आपल्यासाठी रूम बनवली आणि त्यानंतर गोलंदाजाच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोप. ज्ञानज्योत चौकार. Bye.
मनीष कोळेकर आपल्यासाठी बनवले आणि त्यानंतर हे टायटल सॉन्ग सुद्धा ऐकायला मिळत आहे. या सॉन्गच्या तालावर ऍक्शन रिप्ले बघूया. या षटकामध्ये खूपच महागडी गोलंदाजी, तब्बल 19 धावा खर्च होत आहेत. धावसंख्या होते 25. पहिल्या 2 षटकांसाठी 12.5ची सरासरी धावत सरासरी. स्क्रीनवर हे खेळाडू सगळे एकत्रित दिसत आहेत आपल्याला, आमच्या ऑफिशियल्स मैदानावर दिसत आहेत. पहिलं षटक खूपच नियंत्रित दर्जेदार गोलंदाजी गौरव घुंगराट. मात्र अनुमाने ज्या पायस अल्मेडाला आपण पहिल्या षटकासाठी पाहतो, पायसवर दिली जबाबदारी दुसऱ्या षटकाची. थोडीशी महागडी गोलंदाजी. या षटकात तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिले. काय अप्रतिम फलंदाजी पहिल्या 2 षटकांसाठी. पहिल्या 4 चेंडूंचा अपवाद, पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा, पण त्यानंतर वादळ घोंगावते मैदानावर उमेश 11 वाघोटण संघासाठी. मनीष कोळेकर आणि समीर साबन आपल्या संघासाठी ही वादळी कामगिरी. पहिल्या 2 षटकामध्ये 12.5ची धावत सरासरी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गौरव घुंगराट. आपल्या वैयक्तिक कोट्यातील शेवटचं षटक, सांघिक 3रं षटक. 6 षटकांची इनिंग असेल. पहिली 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि गौरव घुंगराट डावखुरे हाताच्या. समीरसाठी क्षेत्ररक्षण थोडंसं विस्तारित, सीमारेषेवर 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल जोरदार अपील होतय आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. पहिल्या विकेटचं होतंय पतन. आजच्या दिवसातील ही पहिली ज्ञानज्योत विकेट. गौरव घुंगराट. का आपण या खेळाडूचं कौतुक केलं, या खेळाडूला का पोंडा एक्सप्रेस म्हटलं जातं, याचं उदाहरण कोलवा टप्प्याचा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले. पहिली विकेट LBWच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावली 25. tenniscricket.in वर ही स्पर्धा पाहतोय. पहिला चेंडू तब्बल 1000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला आहे. त्यानंतर सुद्धा हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. आपण असेच जोडले जा, कारण आज क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभव व्हायचा आहे. जो देवगड तालुका आतापर्यंत डबल बारीसाठी प्रसिद्ध, देवगडच्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध, देवगडच्या आसमंत निनादून टाकणाऱ्या ढोल पथकांसाठी प्रसिद्ध, जो देवगड तालुका कुणकेश्वर महोत्सवासाठी आणि श्रीदेव कुणकेश्वरासाठी प्रसिद्ध, त्या देवगडच्या भूमीवर रंगलाय थरार ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026. पहिली विकेट, नंबर 3 ची महत्वाची पोझिशन आणि आदित्य मोरे नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर. समोर गौरव घुंगराट. वाढत्या धावसंख्येला लगाम घालण्यासाठी हे शस्त्र बाहेर काढलं जात आहे पुन्हा एकदा. आणि या शस्त्राला दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. 25 फॉर 1. ड्राईव्ह हवेत. काही काळ प्राण अगदी कंठाशी आले होते. थोडीशी उंची कमी पडली. क्षेत्ररक्षक जर थोडासा मागे असता, सर्कलची मर्यादा नसती, तर कदाचित हा दुसरा झेल ठरू शकला असता. बीट केलं होतं गौरव घुंगराट यांनी. आल्या आल्याच आपला फटका चेक करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले बघूया. आदित्य मोरे होते स्ट्रायकर एंडवर. खोलवा टप्प्याचा चेंडू. अपिश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. थोडा काळ हवेत. सर्कल क्लिअर होत आहे. एकेरी धावेने धावा होत आहेत. 27 या धावसंख्येवर बॅट चिकड. विकेटचं पतन. या षटकातील ही दुसरी विकेट गौरव घुंगराट यांच्या नावे. ज्ञानज्योत विकेट नंबर 2. सत्तावीस 27. संकेत मोरे. अंबरनाथ हा खेळाडू आपल्या देवगड भूमीवर येतोय. मात्र हा कसला असेल संकेत? हा संकेत असेल मिलनाचा, हा संकेत असेल विरहाचा, हा संकेत असेल का विजयाचा, की हा संकेत पराभवाचा?
अगदी काहीच वेळात आजच्या दिवसातील ही पहिली लढत ज्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. 5 दिवसांसाठी विशेष पारितोषिक येत आहे. संपूर्ण सामन्यामध्ये सलग 3 षटकार सलग 3 चौकार ठोकणाऱ्या खेळाडूसाठी प्रत्येकी ₹500 संजय सहदेव नाईक धुरे यांच्याकडून हे पारितोषिक 5 दिवसांसाठी लागू राहील. चौकार आणि षटकारांच्या प्रत्येक हॅट्रिकसाठी ₹500 कॅश प्राइज संजय सहदेव नाईक धुरे यांच्याकडून. शॉर्ट पूल पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. नो मॅन्स लँड मध्ये एक ताकदवान फटका. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण होईल का? 2 खेळाडू मिड ऑन डीप मिड विकेट. प्रयत्न तर सुंदर. बॅकअप मिळतोय. रिले फिल्डिंग होते. या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा आणि वधारते धावफलक 29-29 एका गड्याच्या मोबदल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेले 2 खेळाडू. सलामीसाठी आलेला समीर सावंत त्यानंतर आदित्य मोरे हे 2 खेळाडू डगआउट्स मध्ये वापस. 29. ओह व्हॉट डिलिव्हरी. पिच कडून मदत मिळते. कौतुक करावं लागेल अमोल सर पिच क्युरेटरचं. खूप सुंदर पिच बनवलंय. कधी चेंडू खाली राहतोय कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. आणि इव्हन थोडासा बाउन्स सुद्धा पहिल्या षटकात गौरव सरांनी मिळवलाय. त्यामुळे रंगतदार होईल स्पर्धा. नावातच खूप रंगत आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. बऱ्याच ठिकाणी आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो मात्र हा महोत्सव रंगला आहे बापर्डे गावामध्ये. 30 या धावसंख्येवर स्विच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट दरम्यानच्या दिशेने थोडासा फंबल. याचा फायदा उठवत आहेत दोन्ही बॅटर. सिंगल मिळते. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी षटकाची होते सांगता. पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना उमेश 11 वाघोटण संघ मनोज 11 कसवण तळवडे कणकवली संघाविरुद्ध धावा जमवतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 बाद झाले. 2 बॅटर. एका बाजूने समीर सावंत दुसऱ्या बाजूने आदित्य मोरे. जमली जोडी संकेत मोरे आणि मनीष कोळेकर. कितपत यश मिळवून देतील आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यासाठी. समोर असेल आकडा किमान 60 70 80चा. कोण होईल यशस्वी ही एवढी मोठी धावसंख्या गाठण्यासाठी. समालोचन कक्षात बदल होतोय. आवाज ऐकूया आपल्या सुमधूर मराठी समालोचनाने. सिंधुदुर्ग गोव्यासह अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूषण कासाडे गावचे सुपुत्र आमचे मित्रवर्य अमोल जमदाडे सर. हॅलो चिक. धन्यवाद बादल सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आहोत देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये आणि बापर्डे गावची शान मान उंचावणारी ही क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. शिक्षणासाठी एकत्र येऊयात. ज्ञानज्योत प्रज्वलित करूयात. श्रीदेव पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ व बापाडे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई आयोजित भव्य ओराम डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं शान मान उंचावणारी ही क्रिकेट टुर्नामेंटचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या रात्रीतील पहिल्या रजनीमधील प्राथमिक फेरीची पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला मनोज 11 कणकवली क्रिकेट टीम ज्याने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग करणं पसंत केलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय उमेश 11 वाघोटन क्रिकेट टीमला. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मान्यवर अमोल तेली साहेबांचं शुभ आगमन होतंय. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर संदीपजी नाईक धुरे साहेबांना विनंती आहे आपण मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करूयात. डॉक्टर अमोल तेली साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होता आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी हर्ष नांदगावकर जो लेदर क्रिकेटचे धडे घेतोय तोच गोलंदाज तुम्हाला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या एंड कडून पुढचा चेंडू फेकण्यासाठी हर्ष तयार. लेन बॉल यॉर्कर लेनचा चेंडू वाईड लाईन यॉर्कर लेन करण्याचा प्रयत्न इथे केला हर्ष नांदगावकरने. चेंडू तेज तरार रफ्तार से गिरफ्तार करते हुए टेस्टरक्षकाच्या दिशेने वेगात बॉल डिलिव्हर्ड होताना आपण पाहिलंय. या चेंडूवरती कोणतंही उत्तर नाहीये. निर्धाव चेंडू गणला गेलाय. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे. 36 धावा.
डॉक्टर अमोलजी तेली साहेबांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर लडकर साहेब करतील. एका डॉक्टरांनी एका डॉक्टरांचा सन्मान करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही वेगवान जलद गती गोलंदाज हर्ष नांदगावकरला पाहतात, जो लेदर क्रिकेटचे धडे घेत असताना टेनिस क्रिकेटवरती देखील चांगली गोलंदाजी करतोय. अनेक फलंदाजांना त्याने आतापर्यंत जेरीस आणले असा गोलंदाज. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईकरांचा भरणा असलेला उमेश 11 वाघोटन क्रिकेट संघ हा देखील तितक्याच ताकदीचा आहे, तितक्याच तोला मोलाचा आहे. दोन्ही संघात चांगले खेळाडू आहेत. एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमच्या ताफ्यामध्ये. दुसऱ्या बाजूला उमेश 11 वाघोटन क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये मुंबईकर. गोलंदाज तयार, स्ट्राईकला बॅटर तयार. याही बेला लेन बॉल बॉटम एंडचा वापर केलाय. वितरंत कार्पेटचा फटका जमलेला चाटत लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन प्रजेश रावले जोपर्यंत चेंडूची फेकी करणार. 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. वेगात 2 धावा पळून पूर्ण केलेत. चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर आपण पाहतोय आणि धावसंख्या मात्र उभारी घेते 38 धावांवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. त्यामध्ये सुरुवातीची 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं, अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या. मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकात गौरव घुंगरड सरांनी थोडासा ब्रेक लावला. अगुट्ट्याचा बॉल वरती आला, बॅटची वरची कडा घेत फ्लाइंग स्लीपला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला स्टॉप केलंय. एकच धाव इथे मिळणार आणि एकेरी धावांनी धावसंख्या मात्र वृद्धिंगत झाली आहे 39. आमच्या सोबत स्कोरिंग काउंटिंग करत असताना आपण दीपेश धुरी यांना पाहतो आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये मालवणीचे सम्राट सर बादल चौधरी, त्याच पद्धतीने मुंबईच्या मायानगरीमधून या ठिकाणी दाखल झालेले मनीष पाटील सर आणि त्याचबरोबर देवगड तालुक्यामधून देवगडची शान उत्तमजी मुनगेकर आणि मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. चांगला फटका यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती थोडासा फंबल झालाय. त्याचा परिणाम होणार नाहीये कारण एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर देत असताना आपण पाहतो बॅटिंग साईड उमेश 11 वाघोटन क्रिकेट टीम धावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करते. 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. मनोज 11 कणकवली क्रिकेट टीम फिल्डिंग करते. मनोज 11 कसवनचा हा संघ आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संघाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि या बलाढ्य अशा संघासमवेत पहिल्या फेरीमध्ये गाठ भेट होते उमेश 11 वाघोटन क्रिकेट टीमची. अगुट्ट्याचा बॉल शेपल क्रॉस होत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव इथे मिळणार. हर्ष नांदगावकरचा वेगवान मारा, तिखट मारा आपण पाहतोय. धावसंख्येला ब्रेक लावणारी गोलंदाजी आहे. धावा येत नाहीयेत, किंबहुना मोठे फटके येत नाहीयेत. एकेरी दुहेरी धावा तर येत आहेत, मोठ्या फटक्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 4चा काही थांबलाय आणि फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा हा धाव फलक उमेश 11 वाघोटन क्रिकेट टीमचा. 3 बाद 39 41. या पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल RR11 डोंबिवली, RR11 मिडबाव क्रिकेट टीम आणि त्यांच्याबरोबर गोवन स्ट्रायकर्स गोवा हा संघ या ठिकाणी यानंतरची लढत खेळेल. चला दोन्ही संघांना विनंती आपण रिपोर्ट करायचा आहे. RR11 मिडबाव याच डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या पाठोपाठ लगेचच रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं संपूर्ण लक्ष राहिलेली क्रिकेट टुर्नामेंट, त्याचबरोबर आनंदवाडी देवगडची क्रिकेट स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर यंगस्टार देवगड यांची देखील क्रिकेट टुर्नामेंट जी डे नाईटची असेल ती देखील आपल्या भेटीसाठी येते. यावेळेला ऑन साईडला फटका, मोठा खेळण्याचा प्रयत्न, मात्र जमिनीलगतचा फटका आपण पाहतो. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, परती केली आहे, कॉलिंग नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. रनआउटचं तिकीट इथे कन्फर्म केलंय, आपली विकेट सरेंडर केली आहे. आ बैल मुझे मार वाली कामगिरी आहे. जमिनीलगतचा फटका आपण पाहतो. काऊ रनआउट
होऊन संकेत मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतो आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. संकेतची जागा भरून काढण्यासाठी नितीन स्ट्रायकिंग इनला तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो तर षटक क्रमांक 5 मध्ये संतोष पाटील व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं संघाचं 5वं षटक फेकत असताना अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा इथे प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मागे जाताना आपण पाहतो बॅटच्या वरच्या टोला बॉल स्पर्श झालाय. धाव येत नाहीये. धावांचं खातं ओपन करायचं बाकी आहे स्ट्रायकिंग इनच्या बॅटरला. स्पर्धेची सुरुवात झाली आहे. ज्ञानाची ज्योत पेटवत आपण या मालिकेची सुरुवात केली आणि पहिल्या सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1500 लोक लाईव्ह स्वरूपामध्ये प्रेक्षक आमचे ही सामना बघतायत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आमच्या या लाईव्ह प्रेक्षकांसाठी. आणि प्रत्यक्ष मैदानावरती देखील जवळपास 1-1.5-2 हजार प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. सगळ्यांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार और पिच बॉल गोइंग 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 अँड गॉन. मालिकेतला सामन्यातला पहिला षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मालिकेतला स्पर्धेतला सामन्यातला पहिला चौकार नितीन मानळेच्या बॅटमधून. वेगात बीट केलंय, प्रत्युत्तर दिलंय. हम भी किसी से कम नहीं, एक तेरी तो एक मेरी बारी है. कमबॅक केले. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज 6 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली होती. 49 धावा. षटक क्रमांक 5चा खेळ आपण पाहतोय. षटकाराने सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही ठीकठाक आहे असं सांगून गेलाय हा बॅटर. मात्र दुसऱ्या बाजूला तितकाच चांगला गोलंदाज. यावेळेला ऑफ स्टिक वरचा बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय. पायस अल्मेडा जो क्वचितच झेल सोडताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेला चूक केली आहे, चुकीला माफी नाहीये. 2 धावा टीमसाठी बहाल केल्या गेल्यात. कदाचित मिळालेलं जीवनदान आता मात्र जखमी केलंय नितीनला, ज्याने या अगोदरच एक षटकार ठोकून प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत दिले, धोक्याची घंटा वाजवली आहे आणि त्याच खेळाडूला जीवनदान दिलंय. झेलचं रूपांतर 2 धावामध्ये झालंय. अभिला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगात बनवले, दुसरीचा प्रयत्न चाललाय मात्र स्ट्राईक वरून नकार कळवलाय. लेग बायचा सिग्नल अतिरिक्त धावसंख्या टीमच्या खात्यामध्ये वाढते है. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन आए वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन रन आने बहुत ही जरूरी है. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या 52 धावा फलकावरती 5 षटकांचा काही संपलाय. 52 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेल्यानंतर उमेश 11 वाघोटन, मनोज 11 कसवन क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. खरं तर बापार्डी या गावामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील बापार्डी गाव अग्रेसर आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देखील बापार्डी गावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि तोच बापार्डी गाव आज डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतोय. त्याच बापार्डी गावामध्ये जो बापार्डी गाव प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कला, क्रीडा व राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्व गुण संपन्न असलेला बापार्डी गाव, भजन क्षेत्राच्या माध्यमातून देखील आपल्या बापार्डी जुवेश्वर गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेले आपण पाहतो. असे अनेक भजनी बुवा याच बापार्डी गावची शान आहेत. त्यामध्ये 1000 पेक्षा अधिक डबल बाऱ्या केलेले असे बुवा श्री संदीपजी नाईक धुरे बुवा सुद्धा याच गावचे आहेत. ती देखील याच गावची शान आहे. संदीपजी नाईक धुरे यांचं एक भजन क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. तसेच त्यांच्या पाठोपाठ श्री संदेश नाईक धुरे बुवा देखील, त्याचबरोबर ओम नाईक धुरे बुवा देखील आणि आपल्या अल्पावधीत मृदुंग मणी म्हणून ज्यांचा एक वेगळा ठसा आपल्याला पाहायला मिळाला असे अभिषेक नाईक धुरे
व दिगंबर घाडे हे सुद्धा याच गावचे आहेत रहिवासी. त्यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. अनेक भजनी कलाकार, मृदुंगमणी असतील, बुवा असतील आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बापार्डे गावाने आपला एक वेगळा ठसा जनमानसामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील उमटवलेला आपण पाहतो. आणि त्याच बापार्डे गावच्या मानामध्ये, त्याच बापार्डे गावच्या मानाच्या सिरपेचामध्ये अजून एक तुरा खोवला जाईल, अर्थातच डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2026. डावाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना उमेश 11 वाघोडन क्रिकेट टीम मनोज 11 कसवन क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. शेवटचा षटक, हो क्या बात है, जबरदस्त फटका, प्रॉपर टाइम केले. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, संजीवनी चौकार. जी वीरेंद्र सेवाग स्टाईलने हा फटका खेळला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 60. शेवटचं षटक, कोण थोपटणार या सामन्यामध्ये कोणाची पाठ ते आपल्याला पाहावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 60. स्ट्राईकला बॅटर तयार. अप्रतिम असा चौकार ठोकलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय. हर्ष नांदगावकरचा पलटवार, एक चौकार आला, त्यानंतर बॉल डॉट घेतलाय. एक तेरी एक मेरी हे द्वंद्व तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज एकमेकावरती हावी होताना पाहायला मिळतील. ही लढाई आहे, हा जज्बा आहे आणि हे क्रिकेटमध्ये सातत्याने घडलं पाहिजे आणि तरच प्रेक्षकांना मजा येते. या चेंडूवरती काय उत्तर येईल स्ट्रायकिंग यांच्या बॅटरकडून, कशा पद्धतीने चेंडू टाकला जाईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. लेंथ बॉल करण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॅटवरती घेतलाय. बॉटम हँडचा वापर, खूप चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. मिडी विकेटच्या क्षेत्रामध्ये फेकी देखील वाखाणण्याजोगी. रनआउट या ठिकाणी पाहायला मिळणार. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला, घरट्यापासून दूर राहिला फलंदाज आणि विकेटचा धोका या ठिकाणी वाघोडन क्रिकेट टीमला. रोहित आचार्य नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो. 61 धावा, शेवटचं षटक, शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधील. हर्ष नांदगावकरचा फुल टॉस बॉल कट केला पॉइंट आणि गलीच्या मधून. चेंडू बॉर्डरच्या दिशेने मार्गक्रम करतोय. सीमा रेषेच्या पलीकडे ज्ञानज्योत चौकार. डीजे मॅन आपल्यासाठी फक्त 5 सेकंदांचाच कालावधी आहे, फक्त 5 सेकंद. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 65 धावा, 66 धावांचं लक्ष्य आहे. 66 धावांचं लक्ष्य मनोज 11 कसवन क्रिकेट टीमच्या समोर. 36 चेंडू आणि 66 धावा. तत्पूर्वी आपण ब्रेकमध्ये, इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी संपन्न करतो आहोत. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये RR11 मिडबाव. चला संगनायक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. दोन्ही संघांचे संगनायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आपल्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील सर बादल चौधरी नाणेफेक घेण्यासाठी, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये यानंतरचा आवाज मनीष पाटील सर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे थांबतोय, तुम्ही अजिबात थांबू नका. धन्यवाद. हॅलो, गोन स्ट्रायकर गोवा, RR11 मिडबाव, बोथ कॅप्टन. दोन्ही संघाचे कर्णधार. चला नाणेफेक. दुसरी लढत आपल्या भेटीसाठी येते. गोवन स्ट्रायकर्स गोवा कॅप्टन, RR11 मिडबाव कॅप्टन.
हॅलो. चला दोन्ही संघाचे कर्णधार लास्ट कॉल फॉर बोथ दी कॅप्टन. गोल स्ट्रायकर गोवा. गोवा टीमचे कॅप्टन चला बेगीन चला जरा लवकर आप. RR11 मिडबाव कॅप्टन. कॅप्टन चला गोन स्ट्रायकर्स गोवा RR11 मिडबाव. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली प्रतीक्षा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. शेवटचा कॉल RR11 मिडबाव कॅप्टन गोवन स्ट्रायकर गोवा. बोथ कॅप्टन प्लीज नोट. लास्ट कॉल फॉर बोथ दी कॅप्टन. कॅप्टन येते तोपर्यंत आपण काही सन्मान मुख्य मंचावर घेणार आहोत. अमोलजी घाडी यांच्या शुभ हस्ते पुढील 2 सन्मान केले जाणार आहेत. आदरणीय अण्णाजी चव्हाण आणि आदरणीय रोशनजी वडपकर या दोन्ही मान्यवरांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. अमोल घाडी यांच्या शुभ हस्ते होतील पुढील 2 सन्मान अण्णा चव्हाण साहेब आणि रोशन वडपकर साहेब. चला आपण सन्मान पाहतोय मुख्य मंचावर अण्णा चव्हाण आणि रोशन वडपकर या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांचा. अमोलजी घाडी यांच्या शुभ हस्ते तो सन्मान साकारला जाणार आहे. चला टॉससाठी जशी सूचना आम्ही दिलेली आहे वेळेवर टॉससाठी उपस्थित राहणं कॅप्टनचं कर्तव्य आहे. चला गोवा आणि मिडभाव दोन्ही कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर पोहोचा. त्या ठिकाणी बादल चौधरी सर पुढील प्रक्रिया सांभाळण्यासाठी सज्ज आहेत. पाहुण्यांच्या उपस्थितीत होईल पुढच्या सामन्याचा टॉस. आदरणीय डॉक्टर उपेंद्र भालेराव सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचे नाणेफेक संपन्न करावी. बोथ द कॅप्टन गोवन स्ट्रायकर गोवा RR11 मिडबाव. वी आर स्टील वेटिंग फॉर यू. बोथ कॅप्टन प्लीज नोट. आमचे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होत आहेत. डॉक्टर उपेंद्र भालेराव सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक. गोवन स्ट्रायकर गोवा कॅप्टन पुनाजी कणगुटकर इथे उपस्थित होत आहेत. RR11 मिडबाव कॅप्टन. RR11 मिडबाव कॅप्टन लास्ट कॉल. RR11 मिडबाव कॅप्टन. संकेत कदम कॅप्टन RR11 मिडबाव. दुसऱ्या बाजूने पुनाजी गणगुटकर कॅप्टन गोवन स्ट्रायकर गोवा. डॉक्टर उपेंद्र भालेराव सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते करावी नाणेफेक दुसऱ्या लढतीची. इट्स हेड द कॉल. इट्स हेड. पुनाजी नाट जिंकता आपला निर्णय त्याचं स्पेसिफिक कारण आम्ही फिल्डिंग करणार. काय वाटतंय? 6 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 65 झाल्यात आपल्या समोर. काय वाटतंय प्रतिस्पर्धी संघाला किती धावांमध्ये रोखावं? एक 50 ते त्यातमध्ये रोखणार. दुसऱ्या बाजूने आपण संकेतकडे जाऊया. संकेत काय वाटतोय स्पेसिफिक आकडा डोळ्यासमोर जो थोडासा आपल्याला समाधान देईल? 70 ते 75 धावांपेक्षा अधिक रन बनवण्याचा प्रयत्न करू. 70-75 बनवायचं आहे. खरं तर दोन्ही कॅप्टन बरोबर बरंच बोलायचं आहे. मात्र सध्या जाऊया मैदानावर. ज्ञानोजत क्रिकेट महोत्सव 2026 पहिली लढत दुसरी इनिंग. ऐकूया आवाज मनीष पाटील. थँक्यू सर. धन्यवाद बादल चौधरी सर आणि पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामध्ये सामना पहिला चालू आहे. नाणेफेक जिंकून मनोज 11ने क्षेत्ररक्षण निवडलं बनवल्यात. उमेश 11ने 65 जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष. पहिला बॉल जातोय नो. एक्स्ट्रा रन मिळते. पुढचा बॉल स्ट्रायकर साइडला विकी मुंडे.
ऑनसाईडला पुल केलंय, बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळतोय, लँड होईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याचा कालावधीच मिळालेला आहे फलंदाजांना. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जो प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये परावर्तित करेल त्यांना श्रीयुत जीवन प्रल्हाद नाईक दुरे विशेष कार्यकारी अधिकारी बापरडेगाव यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस आहे. प्रेक्षकांसाठी जो प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये परावर्तित करेल 500 रुपये आजच्या दिवसासाठी श्रीयुत जीवनजी प्रल्हाद नाईक दुरे विशेष कार्यकारी अधिकारी बापरडेगाव. पहिल्या बॉलवर जास्त काही नाही मिळालं, नो बॉलचा फायदा नाही उचलता आला, मिळतात फक्त एकच धाव फ्री हिटवर. एका चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 2 झाले, 66चं लक्ष आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 11च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकर्स एंडला प्रजेश रावले पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर आता रोहित आचार्य सज्ज होत आहेत. पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. पाहूया फायदा फलंदाजांना उचलता येतो का, कारण एका हेवी टार्गेटला चेस करायची असताना सुरुवात चांगली व्हायला हवी. फुलटॉस बॉल आणि गोलंदाज सहकार्य काही अंशी करतोय या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन बॉल असल्यामुळे नवीन बॉल ग्रीप करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. जास्त जर बॉलला आपण घट्ट पकडलं तर मग बॉल हातातून निसटण्याची शक्यता असते आणि त्याचमुळे चेंडू रोहितच्या हातातून निसटला, नो बॉल आला, 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या पोहोचते 4 वर. एका चेंडूचा खेळ संपला, पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट. एका षटकामध्ये दुसऱ्यांदा फ्री हिट फेस करण्याची संधी फलंदाजांना मिळत आहे. खरं तर जानेवारी महिना खूप जास्त कामं असतात कोकणामध्ये आंबा बागायतदारांना, पण तरी देखील क्रिकेटचा खेळ सर्वांना एकत्रित करण्यासाठी, क्रिकेटचा खेळ सामाजिक उपक्रमासाठी खेळला जातोय ही एक अभिमानाची बाब आहे. जो होणारा नफा आहे तो नफा दिला जाणार आहे श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला आणि त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा आता अधोरेखित होते. पंच केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला, बॉलवर पोहोचतील, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल दिला जातोय. थोडा स्लो क्षेत्ररक्षक बॉलला चेस करताना पाहायला मिळाला. स्ट्रायकर साईडला थ्रो होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. फलंदाज फायदा उचलतात गोलंदाजाचा चुकीच्या दरम्यान. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 2, धावसंख्या आहे 6. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज आहे. गोलंदाज सातत्यानं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता ते वेगळे पण फायद्याचं ठरलं असतं, पण गलीला क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषा पार. या डावाला पहिला चौकार, 4 धावा. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता दुहेरी आकड्यावर पोहोचलेली आहे, म्हणजेच 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 दिवस संपूर्ण सामन्यामध्ये सलग 3 षटकार, सलग 3 चौकार. कोणी फलंदाज जर खेचत असेल तर रोख रक्कम 500 रुपये शिवत संजय सहदेव नाईकदुरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. रोहित आचार्य ओव्हर द विकेट. शॉट ऑन पूल पण नाही एलिव्हेशन देता आलं, बॉल थोडा लो राहिला. कॉन्क्रीट विकेट जरी असली तरी काही पॅचेस आहेत, ज्या पॅचेसवर बॉल जेव्हा पिच होतोय बॉल थोडा लो राहतोय, अनइव्हन राहतोय आणि त्याचमुळे फलंदाज थोडे संभ्रमात आले होते. स्ट्रोक खेळण्यासाठी सुरुवात महत्वाची असते कुठल्याही गोष्टीसाठी, ती सुरुवात देण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. काही अंशी गोलंदाज चुकले होते, पण त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीचा कस लावला आणि आता ऑन ट्रॅक ते आलेले आहेत. पुढचा बॉल खूप जास्त बाहेर ठेवलेला आहे. पंच सांगतात का हा इतका मोठा वाईड आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 11 वर. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. पहिल्या षटकातच चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या मनोज 11 या संघाची पाहायला मिळते. गोलंदाजांचं काम खूप महत्वाचं असतं. जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये एका धावसंख्येला डिफेंड करत असतो, रोहित यांच्याकडे प्रतिभा आहे. खरं मागच्याच आठवड्यात खडकवासला प्रीमियर लीग मध्ये रोहितने चांगली गोलंदाजी सादर केली होती, त्यामुळे जास्त वेळ नाही आहे. 3 म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये जर तो चांगली गोलंदाजी करतोय तर मग या आठवड्यात तो चांगली गोलंदाजी का करू शकत नाही, कदाचित त्याला ती आठवण झाली असावी आणि म्हणूनच चौकारानंतर 2 डॉट बॉल सुद्धा त्याच्या वतीने हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या 11 झाले. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मनोज 11. फुलटॉस बॉल, स्ट्रेट ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक मिड ऑफचे बॉलवर पोहोचाय, पूर्ण शरीर झोकलं होतं हा बॉल अडवण्यासाठी. वेगानं थ्रो, बॉलिंग एंडला मिळते 1 धाव, धावसंख्या पोहोचते 12 वर. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे 12 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 54 ची, बॉल शिल्लक असतील 30 चेंडू 54 धावांची गरज. खूप चांगलं मत डॉक्टर सुरेशजी जोशी सरांनी व्यक्त केलंय की जर क्रिकेटच्या खेळाला आपण जर सामाजिक उपक्रमाची जोड देत असू तर आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत.
तसेच आदरणीय उपेंद्र भालेराव सर, आदरणीय डॉक्टर किरण लडकत सर यांचे देखील ऋणानुबंध बापर्डे गावाशी आहेत आणि ते दरवर्षी ते जोपासत असतात आणि यानंतर ते जोपासत राहतील हा ठाम विश्वास आम्हाला आहे. आणि त्यातल्या त्यात राजू नाईकदुरे सर, जसा उल्लेख केला की मानसपुत्रच आहेत आणि बघा ना ती सेवा सर्व पाहुण्यांची राजू सर करत आहेत. तर खूप चांगला हा योग जुळून आलेला आहे. म्हणजे वर्षाची सुरुवात एका सामाजिक उपक्रमाने आपण करत आहोत. त्याचमुळे वर्षभर हेच आपण जोपासणार आहोत. म्हणतात ना की सुरुवात जशी होते वर्षाची तसा शेवट होतो. म्हणजे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या वर्षाची आपण सुरुवात केलेली आहे आणि वर्षभर अशीच सामाजिक सेवा, वैद्यकीय सेवा, विद्यार्थ्यांसाठी सेवा आपण करत राहणार आहोत. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतात रोहित, नंतर आदित्य आहेत का? आदित्य मोरे बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. पहिल्या षटकात 12 बनलेले आहेत. 66चा पाठलाग करताना वाईड यॉर्करचा पर्याय निवडला होता, पण बॉल खूप जास्त लांब राहिलाय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झाले. एक धाव वाढते, धावसंख्या 13. नाही परवडणार, कारण या अगोदर जास्तीचा खर्च झालेला आहे पहिल्या षटकामध्ये. म्हणजे एक्स्ट्राच्या बाबतीत पहिलं षटक गाजलं आणि या षटकाची सुरुवात सुद्धा एक्स्ट्राजने झालेली आहे. पहिल्या षटकात एकंदरीत 3 एक्स्ट्राज मिळाल्या आणि आता या षटकाची सुरुवात एक्स्ट्राने झालेली आहे. धावसंख्या 13. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत विकी. कटर चांगले आहेत. गोलंदाज प्रजेश रावले आणि विकी मुंडे यांना रोखण्यासाठी जे पर्याय गोलंदाज वापरतोय त्या पर्यायांमध्ये त्याला आता यश मिळते, कारण तुमच्याकडे लेग कटर्स आहेत. तर त्या विकेटच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं की बॉल नेमका कुठे पिच झाला पाहिजे, बॉल किती टर्न होणार आहे, त्या टर्नचा अंदाज देखील तुमच्याकडे असायला हवा. आणि तो अंदाज यावेळेस आदित्य मोरे यांनी योग्य त्या पद्धतीने बांधला आणि आता सुरुवात खऱ्या अर्थानं या षटकाची व्हाईट बॉल नंतर डॉटने झालेली आहे. धावसंख्या 13. पुढचा बॉल आदित्य. वेग वाढवलाय आणि वेगावर स्वार होऊन फलंदाजाची बॅट्सविंग सुद्धा पाहायला मिळाले. कव्हर्सला बॉल लँड होईल. 2 क्षेत्ररक्षकांची दमछाक चालू आहे बॉल कव्हर करण्यासाठी आणि त्याचमुळे सरते शेवटी 1 नाही 2 नाही 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत, कारण आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकांचा अंदाज बॉल गॅदर करताना चुकला आणि त्याच संधीचा फायदा उचलताना लक्ष देऊन त्या 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात आतापर्यंत या डावाला या दोन्ही फलंदाजांनी दिलेली आहे. जी अपेक्षा कुठल्याही कॅप्टनला असते ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे. टार्गेट चांगलं बनवलंय खरं तर उमेश इलेव्हनने, म्हणजेच 65 बनवून 66 धावांचं लक्ष ठेवलंय, विच इज गुड फॉर फायटिंग. पण जर गोलंदाजांच्या वतीनं जर अशा चुका होत झाल्या तर मग पुढच्या 4 षटकांवर थोडंसं अवघड होऊन बसेल आणि म्हणूनच तसं होऊ नये. आताच व्यवस्थित खेळ झाला पाहिजे, कारण दोन्ही कॅप्टनने खूप चांगलं मत नोंदवलं की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्ही एक चांगली लढत देऊ एकमेकांना आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच बाळगून खेळू. आणि तोच अप्रोच आतापर्यंत फलंदाजांचाच दिसतोय या डावामध्ये. आणि आता एक चूक आणि त्यानंतर आपल्याला जावं लागेल थेट पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं. क्लीन बोर्ड, मिडल स्टिक डाऊन, पहिला धक्का मनोज इलेव्हन. सर्व काही सुरळीत चाललेलं असताना, धावा मॅन्युफॅक्चर्ड होत असताना आता जास्तीचा काहीतरी प्रयत्न करायला गेले फलंदाज. क्रिकेटच्या खेळामध्ये जबाबदारीला महत्व आहे, जबरदस्तीला नाही. या स्ट्रोकच्या मधून तुम्हाला धावा मिळू शकतील, पण त्यामध्ये रिस्क आहे. आणि रिस्क कधी घ्यायची असते, जेव्हा आपण सरळ मार्गाने जर धावा बनवत नसू, आपल्याला जर व्यवस्थित फटके कनेक्ट करता येत नसतील, तर आपण ही एक रिस्क घेऊ शकतो. किंवा तुम्ही त्या स्ट्रोकसाठी ओळखले जातात, तुम्ही त्या स्ट्रोकचा सराव केलेला आहे, तर मग तुम्ही त्या स्ट्रोकसाठी जाऊ शकता. पण त्या ठिकाणी फलंदाजाचा अंदाज चुकला आणि प्रजेश रावळे हे 1 धाव करून त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर जात आहेत मैदानाच्या आतमध्ये मनोज इलेव्हन या संघाकडून. के के हे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे. कृष्णा अर्थात के के. आता गोलंदाजाने सुद्धा आपल्या संघासाठी एक यशस्वी पाऊल टाकलेलं आहे.
जे पाऊल पहिल्या षटकामध्ये रोहित आचार्य यांना नाही टाकता आलं आणि आता ते आदित्य मोरे यांच्या वतीनं टाकलं जाते. आता पुन्हा एकदा थोडा आत्मविश्वास वाढेल उमेश इलेव्हन संघाच्या इतर क्षेत्ररक्षकांचा, कारण हेच आवश्यक होतं. पॉवर प्ले मध्ये विकेट घेणं तेच एक तंत्र असतं पुनरागमन करण्यासाठी. पण यावेळेस ऑन द राईज खेळलाय, मिड ऑफ आहे, जास्त हालचाल करावी नाही लागली. सोपा झेल, शून्यावर केकेचा संपतोय खेळ. ब्रेस कंप्लीट गोलंदाज आदित्य. बोल्ड केला, दुसरा फलंदाज कॅच आउट, म्हणजेच ब्रेस कंप्लीट केले ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर आता गोलंदाज आदित्य पोहोचलेले आहेत. हे षटक मागच्या षटकाच्या तुलनेनं चांगलं राहिलंय. धावसंख्या 15 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. जर स्कोर 16 झालेत, माफ करा. जर स्कोर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. आणि पाहूया ती संधी येत्या 5 दिवसांमध्ये किती संघांना मिळते. खरं ती मजा आहे. शॉर्ट फॉर्मॅट, 6 चेंडू आणि तुम्हाला तुमची प्रतिभा सादर करायची आहे. पण पाहूया आता तो क्षण येतोय कधी. पहिला सामना मैदानात चालू आहे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचा. उमेश इलेव्हन वर्सेस मनोज इलेव्हन या दोन संघादरम्यान. हॅट्रिक बॉल काय वेगानं हाताळला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पार्ट टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. काय पुनरागमन केलंय गोलंदाज आदित्य मोरे यांनी. पहिल्या षटकाला बॅकअप देण्याचं काम आदित्य मोरे यांनी केलंय, जे आवश्यक आहे. जर मागचा गोलंदाज चुकलाय तर मला त्या गोलंदाजाला बॅकअप द्यावाच लागेल. तीच प्रायोरिटी गोलंदाज आदित्य मोरे यांनी जपलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस बॅटचा संपर्क होऊन बॉल शॉट थर्डमॅनला अडवला जातोय आणि यशस्वी षटक संपवलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मनोज इलेव्हन संघ 66 धावांचा पाठलाग करताना 16 धावा. पुढच्या 24 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 50ची. 24 चेंडू 50 धावा. 24 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. सन्मान संतोष नाईकधुरे आणि प्रशांत घाडी यांचा आपण पाहिला. खरं तर ती मेहनत मागच्या 2 महिन्यांपासून ते देखील आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी नेमकं कसं नियोजन करायला हवं त्याची माहिती ते देत होते. आदरणीय उत्तम मुंगेकर सर, म्हणजेच आनंदवाडी चषकाचे आयोजक, यांनी देखील या स्पर्धेसाठी आपला अनुभव दिलेला आहे. तर हेच महत्त्वाचं आहे. देवगड तालुक्यातलं क्रिकेट किती वृद्धिंगत आहे, किती विकसित आहे, आयोजक किती मेहनत घेत आहेत, ती महत्त्वाची बाब. म्हणजेच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव झालं, यंगस्टार देवगड झालं आणि आता ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. सुरुवात तर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीने केली. म्हणजे गेल्या कित्येक दशकांपासून मी हा उल्लेख करेन. जवळपास वर्ष झालेली आहेत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला. 23 वर्ष झालेत आणि आता 24वं वर्ष आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहणार आहोत. तर देवगड तालुका जितका आंब्यासाठी प्रसिद्ध आहे, मला असं वाटते महाराष्ट्रात आता ही दखल घेतली जाईल की क्रिकेटच्या स्पर्धांसाठी सुद्धा देवगड तालुका हा प्रसिद्ध आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षक बघा, ISPL मुळे काही नामांकित क्रिकेटपटू नाही खेळू शकत, तरी सुद्धा क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकाला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांना तुमच्यासाठी. कारण तुम्ही आयोजकांना समर्थन देतायत, ही मोठी बाब आहे, लक्षात घेणारी बाब आहे. तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायचं आहे आणि 100% येत्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला पाहण्याची संधी मिळेल, ही ग्वाही आम्ही देत आहोत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 16. नवीन गोलंदाज रोहित आचार्य स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय. स्ट्रायकर आणि फलंदाज आहे ते म्हणजेच विकी मुंडे, ज्यांना संधी नाही मिळाली मागच्या षटकामध्ये. फक्त त्यांनी एका संधीवर 3 धावा गोळा केला आणि त्यानंतर ते दूर राहिले खेळपट्टीपासून, स्ट्राईक पासून, आणि म्हणूनच आता त्याचा भुर्दंड कदाचित बसला असावा मनोज इलेव्हनला. आपण पाहूया 2 षटकं तर संपलेले आहे. पुढच्या 4 षटकांमध्ये 50 धावांची गरज आहे. रोहित आचार्य पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं विकीसाठी हुक केल्या बॉलला आणि या धावा बुक केल्या जातील. या 1 2 3 4 धावा बुक करतोय पहिल्याच बॉलवर तिसऱ्या षटकाच्या चौकार.
रोहित आचार्यचं स्वागत चौकारानं केलेलं आहे विकी मुंडे. मी मागच्या षटकात जरी पॉज घेतलेला आहे, पण माझा इंटेंट क्लिअर आहे की मी फक्त आक्रमक फटक्यांसाठीच ओळखलं जातो आणि तोच आक्रमक फटका शॉर्ट ऑफ लेन बॉलवर बाउन्सचा अंदाज घेत असताना बिहाइंड द विकेट त्यांनी 4 धावा गोळा केलेल्या आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकून पोहोचते आता 20 या आकड्यावर. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहतोय. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रेक्षकांसमोर कसं योग्य चलचित्र आणायचं त्याचं प्रमाण गेल्या कित्येक वर्षांपासून, म्हणजे जेव्हापासून युट्यूब वाहिन्या चालू झाल्या टेनिसबॉल प्रेक्षकांना tenniscricket.in ची पूर्ण टीम देत आहे आणि त्यामुळे ती निवड tenniscricket.in च्या आयोजकांच्या वतीनं केली आणि आतापर्यंत चांगला प्रतिसाद. जवळपास एकाच वेळेला 1500 ते 2000 प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहे. ही एक महत्वाची बाब उल्लेखित करावीशी वाटते. प्रेक्षकांचा प्रतिसाद जो वाखाणण्याजोगा आहे. तसेच आमचे सर्व सन्माननीय डॉक्टर्स ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे आयोजकांवर की क्रिकेट तर तुम्ही खेळतच आहात, पण क्रिकेट सोबतच तुम्ही सामाजिक उपक्रमामध्ये जो आपला वेळ देत आहे, जो नफा आपण त्या सामाजिक उपक्रमासाठी देतोय, त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला या स्पर्धेत जितका नफा जमा होणार आहे तो दिला जाणार आहे. अण्णाभाऊ क्रीडांगण ज्याचं उद्घाटन आज आपण पाहिलं, श्री साबाजी नामदेव शेठ नाईक धुरे यांच्या शुभ हस्ते, तसेच त्या प्रसंगी डॉक्टर सुरेशजी जोशी सर, डॉक्टर उपेंद्रजी भालेराव सर, डॉक्टर किरणजी लडकत सर, श्रुत बाबूराव राणे, श्रुत संजयजी लाड, श्रुत सत्यवानजी नाईक धुरे, तसेच इतर सर्व ग्रामस्थ मंडळी या प्रसंगी उपस्थित होते. सुधीर नाईकदुरे साहेबांचं देखील सूत्रसंचालन आज आपण ऐकलं. या गावाची ओळख, ती प्रस्तावना या स्पर्धेची, तसेच राजू नाईकदुरे साहेबांनी देखील खूप चांगलं मत नोंदवलं की यस, चांगल्या कामासाठी नेहमीच मी पुढाकार घेणार, या अगोदर घेत आलोय आणि यानंतर सुद्धा मी तो पुढाकार घेत राहणार, तो विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगलंच नियोजन आयोजन, स्पर्धेचं नियोजन उत्तम रीतीने केलेलं आहे आणि आयोजनाच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. सर्वोत्तम प्रयत्न आतापर्यंत आयोजकांनी दिलेले आहेत. विकी मुंडे यांनी आता आपल्या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे, कारण त्यांच्या वतीनं 2 चौकार आलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या वतीनं 15 धावा मिळालेल्या आहेत या रन चेसमध्ये. जेव्हा मागच्या षटकात धावा नाही मिळाल्या जितक्या अपेक्षित होत्या, अशा वेळेला रन रेट वाढवण्यासाठी रोहित आचार्य यांनी जबाबदारी स्वतःवर घेतली आणि पहिल्याच बॉलवर तो चौकार वसूल केला. खरं तर रोहितने थोडं सहकार्य केलं, कारण शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, बाउन्सचा अंदाज योग्य त्या वेळी विकी मुंडे यांनी घेतला. 4 धावा मिळत आहेत. हा सामना पहिला असल्यामुळे आपण टाइम लिमिट नाही दिले, पण पुढच्या सामन्यापासून टाइम लिमिट असेल. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करावीच लागतील, तर मग फिल्डर पेनल्टी बसेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 षटक घ्यावे लागतील पुढच्या सामन्यापासून. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नेमका झालाय कुठे आणि बॉल नेमका गेलाय कुठे. खेळायचं होतं थर्ड मॅनला, पण बॉल खेळपट्टीच्या अवतीभोवती राहिला. रोहित आचार्य यांचं देखील प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळते. फलंदाजाचा स्टान्स ओळखून गोलंदाजी केली
दरम्यान येतोय हा डॉट बॉल जो मागच्या चौकाराला कुठेतरी साईड लाईन करणारा होता. 2 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकाचा संपलाय. पुढचा बॉल खोलात ठेवला होता. लोवर फुल टॉस ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. बॉल शरीराची संपर्क करताना पाहायला मिळाला. लेग बाईकची एक धाव मिळते. एकदा वडेल धावसंख्या पोहोचते आता 21 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 45 धावांची. 21 चेंडू आणि 45 धावांची गरज. सामना रंगतदार होणार आहे यात कुठलंच दुमत नाही, कारण दोन्ही संघांच्या वतीनं ती इक्वल फाईट दिसते. आम्हाला पहिला सामना जिंकायचा आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचा तीच इच्छा दोन्ही संघांची आतापर्यंत. हो बॅटची लिडिंग एज. विकेट कीपर इज इन ऍक्शन. रोहित आचार्य विकेटचा रकाना भरतोय. धक्का तिसरा. टीम मनोज 11. सोपं असं कुठल्या क्षेत्रात काहीच नसतं. जिंकण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी मेहनत तर करावीच लागते आणि तीच मेहनत आता रोहित आचार्याची पाहायला मिळते. मागचं षटक जरी त्याच्या पक्षात नाही गेलं तरी देखील आपण त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. या षटकाची सुरुवात जरी चौकारानं झाली तरी देखील आपण त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. त्याने विकेट मिळवलाय, पण अजूनही इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. विकी मुंडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. प्रजेश रावळे 1 धाव करून बाद झाले. कृष्णा 0वर बाद झाले आणि दर्पण सुद्धा 0वर बाद झाले. आता संतोष पाटील हे नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतील. आतापर्यंत या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड केलेले आहेत. रोहित आचार्यने 5 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलेली आहे. धावसंख्या 21 झाले. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 45 धावांची. समीकरण दोन्ही संघांच्या बाजूनं योग्य राहिलेलं आहे. अजूनही दोन्ही संघांच्या वतीनं ते चांगलेच प्रयत्न दिसलेले आहेत हा सामना जिंकण्यासाठी. तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जाते. ड्राईव्ह केलंय. ओव्हर्स द बॉलर हेड. बॉल पोचेल डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षण चुकलंय पण संतुलन चांगलं राखलं होतं. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल त्यांनी गॅदर केला. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या पोचते 22 वर. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. पहिल्या बॉलवर चौका, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर विकेट, 5व्या बॉलवर सिंगल आणि हा 5वा बॉल जरी गोलंदाजाच्या पक्षात गेला. पाहूया 6वा बॉल. फलंदाज आपल्या पक्षात घेऊन जातोय का. ड्राईव्ह केला होता. क्लासिक कव्हर ड्राईव्ह पण एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. बॅटिंग एंडला थ्रो. मिळते 1च धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. जिंकण्यासाठी पुढच्या 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 43 धावांची. 18 चेंडू 43 धावा. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुढील आवाज असेल मालवणीचे बेताज बादशाह, ज्यांनी मालवणी भाषा पूर्ण महाराष्ट्रात भारतात नेली क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आणि विविध उत्सवांच्या माध्यमातून. बादल चौधरी सर. धन्यवाद मनीष सर. देवबरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या बापर्डे केंद्रावरसून मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत करतो. ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नाही असा ह्यो असा यज्ञ आणि ह्यो यज्ञ असा क्रिकेट बरोबर ज्ञानाचो सुद्धा. आणि म्हणूनच या यज्ञाचा नाव असा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026. श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ आणि बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या वतीन या सुंदर देखणं आयोजन. ज्या टेनिस क्रिकेटचा वलय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काही काळापुरता कणकवली कुडाळ वर केंद्रित झालेला ता कार्यक्षेत्र जणू काही सध्याच्या घडीक देवगड पर्यंत हल्लेला, देवगड पर्यंत विस्थापित झालेला आणि स्थापित झालेला. कारण ही देवगडची भूमी असा अगदी गोड रसाळ हापूस आंब्याची आणि त्यामुळे सध्याच्या घडीक सगळ्यात मोठे डे नाईट स्वरूपाची स्पर्धा सुद्धा या देवगड भूमीवर. स्वागत दुसऱ्या इनिंगच्या 4थ्या ओव्हरीवर. पहिलो बॉल स्विच केलो फटको फाईन लेगच्या दिशेन. चेंडू बघता बघता सीमा रेषा पार. आश्चर्य नवल की चमत्कार. ज्ञानज्योत षटकार. जो षटकार खूप गरजेचं होतो दुसऱ्या इनिंग मधलो तो षटकार बघूक मिळालो. धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. 66 रन्सांचो पाठलाग. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये अगदी संत गतीन चालणारी धावसंख्या हळूहळू वेग नक्की घेतली. सामनो रंगतदार होतलो, दर्जेदार होतलो, बघण्यासारखं होतलो आणि लक्षात सुद्धा नक्की राहतलो.
कारण दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर या पहिल्याच लढतीमध्ये, एक कणकवली तालुक्यातून आणि दुसरो देवगड तालुक्यातून. आदित्य मोरेचा पुढचा बॉल, हलक्या हाताचा ड्राईव्हचा फटको, स्टिअरचा फटको, या दोन फटक्यांचा मिश्रण, डीप बॅकवर्ड कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 2 धावांची लहर. तिसऱ्याचो इरादो होतो, पण सध्याच्या घडीक रनआउट विकेट राखणं ही जास्त मोठी जबाबदारी असा, कारण एवढा मोठा विस्तीर्ण मैदान, या मैदानावर सिंगलचा रूपांतर दुहेरी धावेत करणं खूप कठीण नसतला, पण त्यानंतर तिसरो रन्स घेणं ही मात्र रिस्क असा. दरवेळी अर्थशास्त्राचो नियम तुमका उपयोगाक पडाचो नाही. मोर रिस्क मोर प्रॉफिट, पण कधी कधी मोर रिस्क आणि लो प्रॉफिट सुद्धा होऊ शकता. 2 रन्सांची बदललो धावफलक 31 रन्सावर. स्विच करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी स्ट्रायकर यांच्या दिशेन. ही क्रिकेट मधली आत्महत्या, ज्या आत्महत्येची नोंद खायच्याही पोलीस स्टेशनला होची नाही. ही विकेट ज्ञानज्योत, रनआउट विकेट. केला LBW साठी, लेग बिफोर विकेट साठी, पण पंचांका त्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हतो. पण फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण आदित्य मोरेचा. ऍक्शन रिप्ले बघा tenniscricket.in वर. अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याचा विकीचो प्रयत्न होतो, कारण बॉल पायाक लागल्यानंतर खै गेलो याकडे विकीचो कदाचित लक्ष नव्हतो. एकेरी धावेचो कॉल होतो, नॉन स्ट्रायकर एंड वरसून प्रतिसाद अगदी शून्य होतो. आणि काय दर्जेदार फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट. कौतुक करूचा लगात आदित्य मोरेचा. आपल्या संघासाठी ही महत्वाची विकेट. सूर्य जरी अस्ताकडे गेलो असलो तर यावेळी उमेश 11 वाघोटण संघाचो ह्यो सूर्य आदित्य मैदानावर आपल्या तेजान तळपताना. विकेट नंबर 4. खूप महत्वाचे विकेट स्वस्तात गारद झाले. प्रजेश रावले निराशा केली फक्त 1 रन्सावर. त्यानंतर दर्पण आचरेकर 0 रन्सावर, कृष्णा 0 रन्सावर. आणि आता जोडी जमलेली असा. एका बाजून प्रतिकार केलो विकी मुंडेन वैयक्तिक 24 धावांचो, आणि 2 फ्रेश बॅटर यावेळी मैदानावर. आदित्यचो चेंडू उडालेलो कारंजो, फिल्डर चेंडूच्या खाली तू मै करता करता सुद्धा विकेटचा झाला पतन. विकेट नंबर 5, 31. तो धावफलक पाठलाग 66 रन्सांचो. अक्षय कदमने खूपच निराशा केली. खरं तर अक्षय सारखो खेळाडू जो आपली विकेट राखण्यासाठी प्रसिद्ध असा, असे बेजबाबदार फटके अक्षयकडून बघूक मिळत नाही. मागच्याच आठवड्यात या खेळाडून मिडबावची स्पर्धा गाजवली. यंदाच्या रेनी क्रिकेटमध्ये DCC वायरीचा मैदान गाजवला. कणकवलीचा दर्जेदार खेळाडू आज प्रतिनिधित्व करता मनोज 11 कणकवली संघाचा. त्या कणकवली संघान सिंधुदुर्ग जिल्ह्याची व्यावसायिक अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा जिंकण्याचं पराक्रम केलो. खूप खराब प्रदर्शन, पण उरलेल्या काही चेंडूमध्ये प्रतिकार होतलो नक्की. या इनिंगचे शेवटचे 14 बॉल बाकी. 66 धाबांचो पाठलाग, स्थिरावली धावसंख्या 31 रन्सावर. उरलेल्या 14 बॉल मध्ये 35 रन्सांची गरज. आणि जोडी मैदानावर एका बाजून संतोष पाटील आणि मुन्ना परब. जोडी जमतली की नाही, पण दुसऱ्या बाजून कौतुक करूचा लागत गोलंदाजीचा उमेश 11 वाघोटण संघासाठी. प्रत्येक चेंडू पहिल्या जर चेंडूचो अपवाद वगळलो, पहिल्या 2 ओव्हरींचो पहिलो चेंडू हे जणू काय देवाक सोडलेलो होतो मुंबई इंडियन्सच्या पहिल्या मॅची सारखो. पण त्यानंतर दिशा, टप्पो, वेग याच्यावर सुरेख नियंत्रण. परत एकदा उडालेलो कारंजो, ही फुटलेली पाईपलाईन आणि चेंडूच्या खाली आमंत्रणाची वाट बघणारो आदित्य मोरे. ही सलग दुसरी विकेट, आणि बघता बघता ऑन पॉसिबल विकेट हॅट्रिक मिस्टर आदित्य मोरे. स्थिरावली धावसंख्या 31 रन्सावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धा तुमच्या भेटीसाठी पहिलीच
लढत पहिल्याच मॅच साठी 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले tenniscricket.in वर. मैदानावर सुद्धा 1000च्या जवळपास प्रेक्षक असत. या सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून स्वागत. पुढच्या 5 रजनींसाठी आपली जागा निश्चित करा, कारण क्रिकेटचो रणसंग्राम आणि महासंग्राम आपल्या भेटीसाठी इलो ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवच्या निमित्तान. पहिल्याच मॅच मध्ये 65 हो धावफलक बघून वाटलेला सहज चेस होतलो, पण दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. दुसऱ्या इनिंग मध्ये हे 66 रन डोंगरा येदे मोठे झाले आणि ते का कारण असा दर्जेदार गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक आदित्य. ऑन ड्राईव्हचा फटको मिळवण्याच्या दिशेन एक सिंगल तर नक्की असा. एकाच रनसावर समाधान. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत बदल 32 रनसावर. मनोज 11 कसवण तळवडे कणकवली संघ थोडस अडचणीत असा. आणि ह्याचं कारण जर आपण बघितलं ना दीपेश, तर खराब शॉर्ट सिलेक्शन. ज्या खेळाडूंनी शॉर्ट सिलेक्शन केला, आज काय नेमक्या झाला या खेळाडूंचा. ज्या खेळाडूंनी संदीप मेस्त्री मित्रमंडळाची स्पर्धा अक्षरशः गाजवली, एक हाती जिंकली, तोच या संघाचा खेळाडू सुद्धा जवळपास तेच असत. ऍक्शन रिप्ले जेव्हा बघतलो, प्रजेश रावले बाद होण्याचो, दर्पण आचरेकर बाद होण्याचो, अक्षय कदम बाद होण्याचो, हे बाद होण्याचे प्रकार या नावांक न शोभणारे. ह्यो अवेकिंग कॉल असा जणू काही या खेळाडूंका, कारण स्पर्धा असा मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची. ज्या देवगड तालुक्यान आतापर्यंत संपूर्ण जगाक देवगड हापूसची गोड चव चाखूक दिली. आसमंत निनादून टाकणारी अनेक ढोल पथका या देवगड तालुक्यामध्ये असत. नाडणचा ढोल पथक असा, बापार्डेचा ढोल पथक असा, वाघोटणचा ढोल पथक असा. या सगळ्यांनी अनेक कार्यक्रम सजवले, गाजवले आणि डबलबारी बुवांच्या बाबतीत तर देवगड तालुक्याचं नाव आणि त्याचा हात कोणच धरू शकणार नाही. खास करून याच गावचे सुपुत्र सुनील नाईक धुरे बुवा. जाऊया मैदानावर, ही डबलबारी कोण जिंकतलो बघूया. पहिलं बॉल, आखो टप्प्याचो पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. उरलेला काम विकेट किपर साठी. स्थिरावलेली धावसंख्या 32 रनसावर. 11 बॉल इनिंगचे बाकी. 11 बॉल मध्ये जवळपास करूचे असं 34 रन. 11 बॉल आणि 34, थोडासा कठीण होत चाललेलं आव्हान. अजून एक आखूड टप्पो, पण आखूड टप्पो जरी असलो ना तरी ज्या टप्प्यावरची ही गोलंदाजी असा, ग्लेन मॅग्रा, मुथय्या मुरलीधरन यांच्या शब्दात ही सिक्के पेगेनबाजी. हे असे गोलंदाज होते. एकदा ह्यांनी टप्पो धरलो की पुऱ्या दिवसासाठी, कसोटीच्या 5 दिवसांसाठी तो टप्पो, तो 7 बारा जणू काय त्यांच्या नावावर. आणि तशीच गोलंदाजी यावेळी बॉलिंग मार्कवर संकेत कडसून. 33 धावफलक, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. सध्या तरी खेळ जर मैदानावर बघितलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच त्या खेळपट्टी पुरतो मर्यादित. अगदी मालवणी भाषेत सांगायचा तर अळ्य पळयेचो जणू काय खेळ असा. आता हे थोडेसे जुने शब्द असत, या शब्दांचा अर्थ समजावून सांगणं थोडासा कठीण. घरातल्या जाणत्यांका विचारलात तर समजावून सांगतले. खोलवर टप्पो, बॅटची कड, बॉलरच्या कपडावरसून शॉर्ट थर्डमॅनला बीट करून विकेट किपरच्या कपडावरसून चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेन. एका रनचं रूपांतर दुसऱ्यानंतर तिसऱ्यासाठी वळलेली पावला. रनआउटची संधी होती दोनही बाजून. 3 धावांची लहर आणि बदललो धावफलक 36 रनसावर. 3 डझन. अचूक आकडेवारीने ठाम मत आमचे स्कोरर दीपेश धुरी. दीपेश हळूहळू हापूस आंब्याचो सीझन चालू होतलो आणि हापूस आंब्याचो व्यवहार चलतलो डझनात. धावसंख्या सुद्धा 3 डझनात. 36 रनसार 36. अजून 30 रनसांची गरज. 8 बॉल फक्त शिल्लक. प्रवीण स्ट्रायकर एंडवर. नावात जरी प्रवीण असला तरी बॅटिंग साठी ती प्रवीणता अजूनही प्रतीक्षित असा. मोठे फटके मारू शकता प्रवीण. त्याका साथ देताना संतोष पाटील. प्रतिकार करणं गरजेचं असा. विजय आणि पराभव ही खूप लांबची गोष्ट असा. पहिल्यांदा प्रतिकार, अस्तित्व दाखवून देणं गरजेचा. धावसंख्या 37. फुलटॉस, पण ह्यो ताकदवान होतो. बॅट वर ग्रीप थोडीशी फिरली. जो फटको लॉंग ऑफच्या दिशेने जाणं गरजेचा होता. स्लाइस झालो चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि अजून एक खेळाडू धावबाद. रन आउट. अजून एक जोहार खेळपट्टीवर. स्थिरावली धावसंख्या 38. 7 गड्यांच्या मोबदल्या. शेवटचे 6 बॉल बाकी. 28 रन्सांची गरज आणि यानंतर अजून एक दर्जेदार लढत तुमच्या भेटीसाठी येतली.
एका बाजून आमचे मार्गदर्शक मित्रवर्य महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचो गोवन स्ट्रायकर गोवा संघ पुनाजी गणगुटकरच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्या बाजून आमचे भगिनी राजश्रीताईंचो संघ RR11 मिडबाव संकेत कदमच्या नेतृत्वाखाली ही लढत बघण्यासारखी होतली. सज्ज रवा. एका बाजून देवगड तालुक्याचे एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू ज्या संकेतने मागच्याच आठवड्यामध्ये मिडबावची स्पर्धा गाजवली. रेनी क्रिकेट या खेळाडून गाजवला. छोटा पॅकेट बडा धमाका आणि त्याच्या समोर असलो दुसऱ्या बाजून गोवा राज्याचो दर्जेदार खेळाडू फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गोवा मिस्टर पुनाजी कणगुटकर. काही एक जाऊ नका. अजून एक दर्जेदार लढत यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सज्ज असा तुमचा मनोरंजन करू. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 28 रन्सांची गरज. विजयाची औपचारिकता फॉर्मॅलिटी लॉंगांच्या दिशेने एक सिंगल फक्त. जवळपास प्रतिकार सोडून दिलेलो यावेळी मनोज 11 कसवण तळवडे संघान कारण एनर्जी शिल्लक ठेवली पुढच्या मॅचसाठी. रणनीती अगदी स्पष्ट असा. पहिल्या सामन्यात जरी पराभव झालो तरी सगळा संपाचा नाही. संधी अजून एक असतली. क्रिकेटसाठी या स्पर्धेसाठी महत्वाची नियमावली. पहिल्या 5 सामन्यांसाठी डबल एलिमिनेशन बिग बॅश स्टाईलवर जो संघ 2 वेळा हरतलो पहिल्या 5 सामन्यांमध्ये त्यासाठी परतीचा तिकीट अगदी कन्फर्म. ड्राईव्ह केलो बॉलरच्या कपडावरसून हर्ष नांदगावकर. नांदगाव सारख्या छोट्याशा गावचो खेळाडू प्रभावित केला. या खेळाडूची ऍक्शन ISPL पर्यंत ज्या नावाची चर्चा पोचली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचो अजून एक सगळ्यांका अभिमान वाटणारो खेळाडू. या वर्षाच्या ISPL मध्ये दर्शन बांदेकर आपणाक दिसतलो. ही जिल्ह्यासाठी सिंधुदुर्गासाठी अभिमानाची गोष्ट. फुलटॉस मिडॉनच्या दिशेन एक फक्त सिंगल असा. जोपर्यंत लॉंगॉनचो खेळाडू येता तोपर्यंत फक्त एक सिंगल. 41 धाव फलक. 66 जो पाठलाग. यानंतरची दर्जेदार लढत. गोवन स्ट्रायकर्स गोवा संघान पुनाजीच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग RR11 मिडबाव. या पहिल्याच सामन्यामध्ये कितपत मोठी धावसंख्या उभारता. या पहिल्याच सामन्यामध्ये देवगड तालुक्याचो एक संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर असा एकतर्फी विजयाच्या उंबरठ्यावर वाटलेला 66 रन्सांसाठी प्रतिकार होतलो. धावसंख्येचा पाठलाग होतलो. पण काय दर्जेदार गोलंदाजी उमेश 11 वाघोटण संघ आणि त्याला मिळालेली 7 क्षेत्ररक्षकांची गती परिवर्तन. डॉट बॉल या ओव्हरीचो अजून एक. 5 बॉल मध्ये 4 धावांचो खर्च. या इनिंगची आणि सामन्याची ही शेवटची डिलिव्हरी घेऊन बॉलिंग मार्कवर चंदू. चंदू चॅम्पियन. शेवटचा बॉल या पहिल्या सामन्याचो. अजून एक गती परिवर्तन. लोअर फुल टॉस. निर्धाव चेंडू. डॉट बॉलनेशी सांगता झाली आजच्या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या पहिल्या रजनीमधल्या पहिल्या सामन्याची. आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 65 धावांचा डोंगर उभो करून उमेश 11 वाघोटण संघ मनोज 11 कसवण तळवडे संघाचा पराभव करून उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी भक्कम करताना अभिनंदन उमेश 11 वाघोटण, मनोज 11 कसवण तळवडे. दुसऱ्या सामन्यासाठी तुमका शुभेच्छा असतले. तोपर्यंत जाऊया आमच्या DJ कडे. मॅन ऑफ द मॅच ची घोषणा होतली. त्याचा पुरस्काराचं वितरण होतला. त्याबरोबरच